मी ENT स्पेशलिस्ट डॉक्टर सागर राजपूर, नाशिक, महाराष्ट्रावरनं. आजचा टॉपिक आहे की कोकोनट ऑइल, खोबरेल तेल कानामध्ये सोडायचं का नाही सोडायचं. ओके, ॲज ए ENT स्पेशलिस्ट डॉक्टर मी तुम्हाला हेच सांगणार की जर तुमच्याकडे काहीच नसेल, एकदम तुम्ही खेड्यापाड्यात असाल, प्रवासात असाल, काहीच इलाज नसेल तर ठीक आहे. ओके, पण मग साधं कोकोनट ऑइल, एकदम गरम पण नाही, ओके, नॉर्मल टेम्परेचरचं कोकोनट ऑइल तुम्ही सोडून द्या, कारण त्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात. ओके, बरं, नुसतं हा व्हिडिओ बघणं पुरेसं नाही आहे. आजकाल ट्रेंड आहे लोकांमध्ये व्हिडिओ बघण्याचा, पण नुसतं व्हिडिओ बघून काय होत नाही. तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या यूट्यूब डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक्स दिलेले आहेत. ओके, त्या लिंकवरती क्लिक करा आणि जे सगळे आर्टिकल सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा, तर मग तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. ओके, बरेच लोक म्हणतात की आम्ही तर काय डॉक्टरांकडे जाणार, डॉक्टरच आम्हाला ट्रीटमेंट देणार आहे, वाचून काय करणार. असं नाही आहे. तुम्हाला जो काय प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या ट्रीटमेंटचा फायदा होतो, ट्रीटमेंटला तुम्ही कॉपरेट करतात. तर मग आता कसं आहे की ॲज ए ENT स्पेशलिस्ट डॉक्टर, फ्रँकली स्पीकिंग, गरम तेल, थंड तेल, काडी पेन, टाचणी काही कानात सोडायचे नाही. असं म्हणजे बड्स, इयरबड्स किंवा मग हे आपले स्टिक्स कधीच कानात सोडायचे नाही. आपली त्वचा खूप नाजूक असते, आपल्या हाताची पायाची त्वचा तरी खूप मजबूत असते. थोडं जरी तुम्ही इन्सर्ट करा त्याच्यात बड्स किंवा स्टिक किंवा चावी काही पण इन्सर्ट करा, लगेच तो एरिया त्याच्यात इडिमा येऊन जाते. इडिमा म्हणजे सूज आहे, तो लगेच दुखायला लागतो. काही लोक अक्षरशः कानाच्या पडद्याला छिद्र करून ठेवतात. तर कधी पण क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स ENT स्पेशलिस्ट डॉक्टरला दाखवायचं. ओके, तर मग आता सर्वात पहिली गोष्ट, लोकांना सवय असते कान स्वच्छ करण्याची, एकदम म्हणजे फार सवय असते. मळ म्हणजे काय, इयरवॅक्स म्हणजे काय, हे काय म्हणजे आजार नाही, हा नॅचरल प्रोडक्ट आहे. आपली त्वचा घाम तयार करते, आतली त्वचा इयरवॅक्स म्हणजे मळ तयार करते. आता आपल्या हवेमध्ये धूळ असते, धूळ ड्राय असते आणि आपलं इयरवॅक्स मॉइस्ट असतो, तर ड्राय धूळ त्याला चिपकते आणि त्यात नॅचरल अँटीबायोटिक्स असतात, त्यात बॅक्टेरिया मारण्याचं काम करतात. बरं, आता बदक जसं पाण्यात बाहेर निघाला, त्याचे फिदर्स कसे एकदम ड्राय असतात, कारण फिदर्सला ऑइली कवरिंग असते, नाही तर बदकला स्किन रॅश झाली असते. ओके, तर तसंच आपल्या एक्सटर्नल ऑडिटरी कॅनलला इयरवॅक्स ऑइली अपीअरन्स देते. त्यावेळी जर चुकून पावसाचं पाणी गेलं किंवा आंघोळीचं पाणी गेलं तर ते वॉटर रिपेलेंट ॲक्शन असते आतमध्ये, त्याच्यामुळे पाणी टिकत नाही आतमध्ये, नाही तर आपल्या कानामध्ये फंगस जमा झालं असतं. तर ही सगळी नेचरची प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे आपल्या फायद्यासाठी. ते तयार होणार, बाहेर पडत राहणार, तयार होणार, बाहेर पडत राहणार. स्वच्छ करण्याचं काम कशामध्ये पडते, तर ते तयार होत राहिलं आणि बाहेर पडलं नाही, मग कान दुखायला लागतो, ऐकायला कमी येते, मगच आपण कान स्वच्छ करायचं. ते पण ENT स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे, त्यांच्याकडे एंडोस्कोपिक कॅमेरा सिस्टीम असते. आमच्याकडे येऊन तुम्ही जर इयरवॅक्स स्वच्छ करणार असाल तर लिंक, ॲड्रेस, फोन नंबर्स दिले, अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता. ENT एंडोस्कोप सिस्टीम, मायक्रोस्कोप सिस्टीम आहे आपल्याकडे. डायरेक्ट कानाचा पडदा स्क्रीनवर बघायला भेटतो. स्वच्छ करण्याअगोदर, स्वच्छ झाल्यानंतर तुमचं म्हणजे मला माहीत पडते की पूर्ण 100% स्वच्छ झालं आहे की नाही कान. कधी पण लोक कानात मळ इन्सर्ट करतात, कानामध्ये आपल्या मळ जमा होतच जातं, नॅचरल प्रोडक्ट आहे, तर कानामध्ये बोटं टाकतात. बोटं टाकून बाहेर काढले की असं ऑइली कलरचं म्हणजे ऑरेंज किंवा ब्राऊन कलरचं मटेरियल त्यांच्या बोटाला लागतं. ओके, आणि ते बघून ते काळजी करायला लागतं. आणि मग घ्या, रुमाल घ्या, टॉवेल घ्या, आंघोळीचं पाणी टाका, हे टाका, काही करू नका, काही करू नका. आणि काही करायला गेले तर प्रॉब्लेम होईल तुम्हाला, कारण मी जसं की सांगितलं नॅचरल प्रोडक्ट आहे. खरडून तरी स्वच्छ करून दिलं एखाद्या ENT स्पेशलिस्टने, आणि 3 महिने बघितलं एंडोस्कोप कॅमेरा सिस्टममध्ये थोडे पॅचेस दिसणारच त्याला काही स्वच्छ करायचं नाही. मग कोकोनट ऑइल वगैरे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते कशासाठी वापरायच्या आहेत, कशासाठी नाही वापरायच्या, हे व्हिडिओ बघणं पुरेसं नाही आहे. त्याच्या लिंकमध्ये जे डिस्क्रिप्शन झाले त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटेल. पण इयरवॅक्स काय असतो त्याच्याबद्दल डिटेल माहिती पण आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला माहिती पडेल आणि 100% नॉलेज तुम्हाला भेटेल. नुसतं व्हिडिओ बघून काहीच होणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी लाईक करावा, शेअर करावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याचे रिलेटेडच टॉपिक येणार आहेत. ओके.